मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं। या अधिवेशनानं सर्वसामान्यांना काय दिलं याचा विचार करण्याऐवजी बहुतेकांनी या व्यासपीठाचा वापर उखाळ्या पाखाळ्या काढण्यासाठीच केला हे सगळ्यांच्याच लक्षात आलंय। एखादा मुद्दा अंगलट येताच त्यापेक्षा मोठा मुद्दा चर्चेला आणायचा आणि वादग्रस्त बोलून मूळ मुद्द्याला बगल द्यायची हा एक नवीन फड्डा राजकारण्यांनी शोधलाय। बघा ना, मस्साजोग हत्याकांड मागे पडावं म्हणून ऐन अधिवेशनात औरंग्याच्या कबरीचा प्रश्न आला। तो मागे पडावा म्हणून दिशा सालियन हत्याकांड आलं। ते मागे पडावं म्हणून कुणाल कामरा मदतीला धावला। तोपर्यंत मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणीचा प्रश्न आला। राजकारण कसंही चाललं असलं तरी ये पब्लिक है, ये सब जानती है, हे मात्र राजकारण्यांनी लक्षात ठेवायला हवं। नमस्कार, मी अविनाश आदक, आपण पाहत आहात महाई न्यूज टू द पॉइंट। आता बघा, सरकार पुढचे महत्त्वाचे प्रश्न किती। बुधवार हा अधिवेशनाचा शेवटचा दिवस ठरला खरा, पण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या बहुतेक सगळ्या प्रश्नांना आणि शंकांना उत्तरं देत सरकारची बाजू सावरून धरली। यात जयकुमार गोरे यांच्यावर झालेले आरोप ते प्रशांत कोरटकरला झालेली अटक इथपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला। उत्तरार्धात मस्साजोगचे संतोष देशमुख प्रकरण तसेच वाल्मिक कराड आणि आंधळेचे विषय बऱ्यापैकी मागे पडले। औरंग्याची कबर, नागपूर दंगल याकडे मोर्चा वळला किंवा वळवला आणि मग दिशा सालियन प्रकरणात अधिवेशनाचा शेवट करण्याचे नक्की झाल्याचे दिसते। थोडक्यात काय, अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक विषय तोंडी लावण्यापुरते घेतले गेले आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून सुरू झालेले अधिवेशन आदित्य ठाकरे ड्रग्ज पुरवठा करणारे आहेत इथपर्यंत येऊन थांबलं। यालाच म्हणतात देवाभाऊंचं डोकं। या अधिवेशनात सुरुवातीलाच सुप्रिया सुळे आणि विरोधक एका मंत्र्याची विकेट गेली असं सांगत होते, मात्र सोमवार रात्रीपासून मंगळवार दुपारपर्यंत 2 आमदार आणि एका खासदाराची विकेट जाईल का काय अशी परिस्थिती निर्माण झाली। या 2 आमदारांच्यात आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे दोघे आहेत, तर खासदार दस्तूरखुद्द सुप्रिया सुळे आहेत। महायुतीचे अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही चाल फारच गहिरी, खोली, विस्तार आणि उंची असलेली आहे, हेच यातून स्पष्ट होते। या चालीमागची कालबद्ध सूची पाहिली तर बिटवीन लाईन समजण्यास मदत होईल। सोमवारी रात्री एका जाहीर समारंभात देवेंद्र फडणवीस यांनी 2014 सालात भाजप सेना युती न होण्यास उद्धव ठाकरे कसे जबाबदार आहेत हे सांगितलं होतं। उद्धव ठाकरे 4 जागांसाठी कसे अडून बसले, 2 पावले मागे आले असते तर आज त्यांच्यावर जी वेळ आली आहे ती आली नसती, हेही शिंदे सेनेच्या नेत्यांकडून वधवून घेतलं। आता राजकारणात उद्धव ठाकरे हुशार नाहीत हे गृहीतक ठसवण्यासाठी संजय राऊत त्यांच्या जोडीला आले। राऊत यांनी फडणवीस युतीच्या बाजूने होते हे सांगितले। थोडक्यात युती न होण्याची अपरिपक्वता उद्धव ठाकरे यांची होती हे सिद्ध केलं गेलं, हा पहिला मुद्दा। दुसरीकडे जयकुमार गोरे यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आणि खंडणीचा जो प्रकार सुरू आहे त्यात फडणवीस यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना संशयाच्या घेऱ्यात आणलं। प्रभाकर देशमुख यांचा उल्लेख करत आपल्या सांगण्याला बळकटी दिली। प्रभाकर देशमुख हे शरद पवार यांच्या अत्यंत मर्जीतले, त्यामुळे हे नाव घेऊन आपल्या बोलण्यातून त्यांनी केवळ सुळे, रोहित पवार यांनाच बोलायला लावले नाही, तर आता शरद पवार यांनाही या विषयावर बोलावे लागेल अशी परिस्थिती आहे। एकीकडे एकनाथ शिंदे यांना उत्तम काम केल्याचं प्रमाणपत्र दिल्यावर पवार हे सरकारच्या, तेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काय बोलणार याकडे आता लक्ष द्यावं लागेल। त्यांचं बोलणं किंवा न बोलणं दोन्हीही त्यांचीच अडचण करणारं आहे। दिशा सालियन प्रकरणात सालियन कुटुंबाचे वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरे हे अंमली पदार्थांचा व्यापार उद्योग करत असल्याची सनसनाटी आरोप केलेत। दिशा सालियनच्या हत्येच्या वेळी ते तिथंच होते, त्यांच्याकडे प्रत्यक्षदर्शी पुरावे आहेत असाही त्यांचा दावा आहे। या सगळ्या चक्रव्यूहात आदित्य ठाकरे अडकले तर राजकारणातून ते कायमस्वरूपी बाद होतील। जर व्हायचं नसेल तर शरणागतीशिवाय पर्याय नसेल। एकूणच त्यांची देहबोली आणि मनोवृत्ती अहंकाराची आहे हे पण लक्षात घ्या। सरतेशेवटी विरोधी प्रादेशिक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उभाटा गट हे भाजपला नको आहेत। एकतर सोबत या किंवा संपून जा हा त्यांचा खाक्या आहे। भाजपाला काँग्रेसमुक्त भारत असा नारा असला तरी एकमेव काँग्रेस पक्ष विरोधक म्हणून हाताळणं शक्य आणि सोपं आहे, मात्र प्रादेशिक पक्षांचे तुकडे सांभाळत बसणे त्रासदायक ठरते। त्यामुळे हा जालीम उपाय आहे हे आता स्पष्ट दिसू लागले।
सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांना एकदा घेऱ्यात आणलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्याबाहेर जाणार कुठं? भरकटलेले काँग्रेसचे जहाज चालवणं त्यांना फारसं अवघड नाही, हे देवेंद्र फडणवीस जाणून आहेत. नाना पटोले किंवा विजय वडेट्टीवार हे जहाज धोक्यात आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा जहाज सोडतील अथवा विरोधी पक्षनेतेपदाचं गाजर डोळ्यासमोर ठेवून या दोघांचं राजकीय अपहरण कधी होईल हे सगळेजण जाणतात. एकंदरीतच देवेंद्र फडणवीसांची चाल अत्यंत खतरनाक आहे. विरोधकांबरोबरच मित्र पक्षांनाही धडकी भरायला लावणारी आहे. म्हणतात ना, विरोधक कबड्डीची तयारी करून येतो, प्रसंगी कुस्तीचीही त्याची तयारी असते. पण ऐनवेळी फडणवीस बुद्धिबळाचा डाव टाकतात आणि सिलेबस बाहेरचे प्रश्न आले की विरोधक मात्र गारद होतात. हीच वस्तुस्थिती आहे आणि हाच इतिहास. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांशी केलेले 2 हात याबाबत आपल्या प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.